नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत की रजिस्टर ॲग्रीमेंट आणि नोटरी ॲग्रीमेंट यामधला फरक काय असतो। तर तुम्ही जर तुमचे घर भाड्याने द्यायचे ठरवले असाल तर तुम्हाला रजिस्टर आणि नोटरी ॲग्रीमेंट असे दोन ऑप्शन मार्केटमध्ये बघायला भेटतात। पण आता लीगली सरकारने सर्वीकडे रजिस्टर ॲग्रीमेंटला प्रोत्साहन दिलं आहे आणि हे कंपल्सरी केलं आहे सगळीकडे। तर रजिस्टर ॲग्रीमेंट काय असतं की सरकारची एक साईड आहे, त्या साईडवर तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमचे घराची माहिती, तुमची माहिती आणि तुमचे भाडेकराची माहिती तुम्हाला तिथे अपलोड करायला लागते। ते 5 ते 6 दिवसानंतर ते ॲग्रीमेंट रजिस्टर होऊन सरकारच्या ऑनलाईन साईडवर ते तुम्हाला दिलं जातं। तिथे तुम्ही प्रूफ ऑफ ॲड्रेस ते तुम्ही कुठेही वापरू शकता ऑल ओव्हर इंडियामध्ये। सेकंड थिंग म्हणजे नोटरी ॲग्रीमेंट। नोटरी ॲग्रीमेंट काय असतो की कच्चा ड्राफ्ट तुम्हाला ग्रीन पेपरवर काय म्हणतात ते प्रिंट करून भेटतो, ते तुम्हाला फिल करायचं आणि एखाद्या कोणत्याही नोटरी ॲडव्होकेट कडून ते हे करून रजिस्टर करून तुम्ही सॅम्पल ऑफ ॲड्रेस हे कुठेही वापरू शकता।